चेकवरील सही माझी नाही. आरोपीने जेव्हा हा बचाव घेतलेला असतो त्यावेळी फिर्यादी आरोपीची सही कशी व कोणत्या प्रकारे सिद्ध करू शकतो. आरोपीने चेकवरील सही जर नाकारली तर काय करावे. नमस्कार, मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाईक. कायद्याचे म्हणजेच तुमच्या फायद्याचे बोलूया. तुमच्या हक्काच्या मराठीतून कायद्याची साध्या सोप्या भाषेमध्ये माहिती देणाऱ्या कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर. आपण जर अद्याप कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर सबस्क्राईब करा. बाजूचे बेल आयकॉनचे बटन दाबा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहतील. आणि आपण जर हा व्हिडिओ फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पाहत असाल तर त्याला फॉलो जरूर करा आणि या माहितीला लाईक आणि शेअर सुद्धा करा. आपण विषयाकडे वळूया. बऱ्याच वेळा रकमेच्या देवाणघेवाणीच्या व्यवहारामध्ये किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तूंच्या किंवा सेवांच्या देवाणघेवाणीच्या व्यवहारामध्ये येणे असलेली रक्कम ही चेकद्वारे दिली जाते. दिलेला चेक हा बाउन्स होतो म्हणजेच अनादर होतो. त्यावेळी आरोपीने निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्टच्या कलम 138 प्रमाणे गुन्हा केला असे मानले जाते. त्याप्रमाणे आरोपीला चेक बाउन्स झाल्यानंतर बँकेकडून तसा रिझन मेमो फिर्यादीस मिळाल्यानंतर नोटीस पाठवून माननीय फौजदारी न्यायालयामध्ये केस दाखल करता येते. जेव्हा अशा प्रकारची केस फिर्यादी दाखल करतो त्या फिर्यादीमध्ये आरोपीने मला अमुक रकमेच्या वसुलीसाठी चेक दिलेला होता, तो चेक स्वतः लिहून आणून रक्कम टाकून आणि स्वतःची सही करून दिलेला होता आणि तो चेक वटला नाही म्हणजेच बाउन्स झाला म्हणजेच अनादर झाला. त्यामुळे आरोपीला शिक्षा करावी. आरोपीकडून चेकच्या रकमेच्या दुप्पट दंड वसूल करून तो मला नुकसान भरपाई म्हणून मिळावा अशी मागणी फिर्यादी जेव्हा करतो तेव्हा त्या फिर्यादीच्या अनुषंगाने आरोपीला नोटीस काढली जाते. आरोपी माननीय न्यायालयामध्ये हजर राहतो व गुन्हा नाकबूल असल्याचे सांगतो. त्यानंतर आरोपी विरुद्ध केसचे कामकाज सुरू होते. केसच्या कामकाजामध्ये आरोपीतर्फे बचाव पक्षाचे वकील बचाव म्हणून आरोपीची चेकवरील सही नाकारतात. आरोपीने चेकवर सही केलेली नाही असे म्हणतात. आरोपीने फिर्यादीला चेक दिलेला नाही, त्यावरील सही आरोपीची नाही असा बचाव घेतात. रकमेच्या वसुलीपोटी चेक दिल्यानंतर तो चेक आरोपीने कायदेशीर रकमेसाठी दिलेला नव्हता. फिर्यादीची आरोपीकडे रक्कम येणे बाकी नव्हती. या सर्व गोष्टी या आरोपीला सिद्ध कराव्या लागतात. आरोपीने त्या गोष्टी सिद्ध केल्यानंतरच फिर्यादी पक्षावर त्यांची केस सिद्ध करण्याचे बर्डन शिफ्ट होते. परंतु केसेसमध्ये आरोपीने सर्वात अगोदर दिलेला चेक हा कायदेशीर येणेबाकीसाठी दिलेला नव्हता किंवा तो आरोपीची देणे लागत नव्हता ही बाब आधी सिद्ध करावी लागते. परंतु फिर्यादीचा जबाब चालू असताना आरोपीतर्फे उलट तपासामध्ये जर चेकवर असलेली सही ही आरोपीची नाही असा बचाव घेण्यात आला तर फिर्यादीला काय पर्याय आहेत, फिर्यादी कोणती गोष्ट करू शकतो आणि त्या गोष्टीचा काय फायदा होऊ शकतो हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. याबाबत माननीय सर्वोच्च न्यायालयाने अजित सिंग चेहूजी राठोड विरुद्ध गुजरात राज्य ज्युनियर वकील मित्रांसाठी मी केसचे नाव पुन्हा एकदा रिपीट करतोय. माननीय सर्वोच्च न्यायालयाचा हा न्यायनिवाडा असून अजित सिंह चेहूजी राठोड विरुद्ध गुजरात राज्य क्रिमिनल अपील नंबर 16641 वर्ष 2023 या केसमध्ये तारीख 29/1/2024 रोजी माननीय सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय दिलेला आहे. या महत्त्वपूर्ण निर्णयामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने असे म्हटलेले आहे की जेव्हा आरोपी हा चेकवर त्याची सही नाही असे म्हणतो व सही चॅलेंज करतो त्यावेळी फिर्यादी हे आरोपीचे खाते असलेल्या बँकेतून आरोपीच्या सहीचा नमुना सही शिक्क्याची नक्कल मागवू शकतात व ती माननीय न्यायालयामध्ये दाखल करू शकतात. अशा प्रकारे फिर्यादीने आरोपीचे खाते असलेल्या बँकेतून आरोपीच्या सहीचा नमुना सही शिक्क्याची नक्कल मागवल्यानंतर व ती मेहरबान कोर्टामध्ये आल्यानंतर मेहरबान कोर्ट हे आरोपीची सही पडताळणी करू शकतात. तसेच आरोपीने फिर्यादीतर्फे पाठवलेल्या नोटिशीच्या परतपावतीवर केलेली सही, आरोपीने जर नोटिशीला उत्तर दिलेले असेल तर त्या उत्तरावरील सही, एवढेच नव्हे तर आरोपीने माननीय न्यायालयामध्ये हजर राहिल्यानंतर वकीलपत्रावर केलेली सही, जामीन बॉन्डवर केलेली सही या सर्व सह्यांची सुद्धा पडताळणी करता येते. जेव्हा आरोपी अशा प्रकारे चेकवरील सही माझी नाही असा बचाव घेतो त्या परिस्थितीमध्ये बँकेतून आरोपीच्या सहीचा नमुना सही शिक्क्याची नक्कल मागून आरोपीची सही सिद्ध करणे फायदेशीर ठरते आणि तसे करता येते. बँक ही फिर्यादीला त्यांनी अर्ज दिल्यानंतर आरोपीच्या सहीच्या नमुन्याची सही शिक्क्याची नक्कल देत नाही. दुसऱ्याच्या खात्याची माहिती व दुसऱ्याच्या खात्याचे कागदपत्र बँक त्रयस्थ व्यक्तींना देत नाहीत. यासाठी पर्याय म्हणजे फिर्यादी हे माननीय न्यायालयामार्फत
आरोपीच्या बँकेच्या अधिकाऱ्यांना फिर्यादीतर्फे साक्षीदार म्हणून माननीय न्यायालयामध्ये साक्ष देण्यासाठी बोलावू शकतात व त्यांनी साक्षीस येताना आरोपीच्या बँक खात्याची कागदपत्रे तसेच आरोपीच्या बँकेत दिलेल्या सह्याच्या नमुन्याचे कागदपत्रे सही शिक्क्याच्या नकला माननीय कोर्टामध्ये दाखल करण्यासाठी घेऊन याव्यात अशी मागणी करू शकतात। तो अर्ज मंजूर झाल्यानंतर बँकेच्या अधिकाऱ्यांना साक्षीसाठी समन्स काढले जाते। त्या समन्सप्रमाणे बँकेचे अधिकारी माननीय न्यायालयामध्ये आरोपीच्या सह्याच्या नमुन्याचे सही शिक्क्याचे कागदपत्र माननीय न्यायालयामध्ये दाखल करू शकतात। ते बँक अधिकारी यांची साक्ष घेऊन सिद्ध केल्यानंतर त्या सही शिक्क्याच्या नमुन्याला मेहरबान कोर्टामध्ये निशाणी नंबर दिला जातो आणि ती सही शिक्क्याची प्रत ही माननीय न्यायालयामध्ये पुरावा म्हणून वाचली जाते। अशा प्रकारे आपण आरोपीने जरी चेकवरील त्याची सही नाकारली तरी चेकवरील सही आरोपीचीच आहे ही गोष्ट सिद्ध करू शकतो। आपल्याला जर ही माहिती आवडली असल्यास या माहितीला लाईक आणि शेअर करा।